हळू 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 हळू. काय एवढा आरडाओरडा कुठे चाल काय रे? अहो काही नाही बाबा, आलो. सावकाश सावकाश सावकाश. आरामात आरामात. अरे पुरण तुम्ही जात नाही रूम मध्ये, मी आलोच. अरे हळू 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 हळू. काय चाललंय? कुठे चाललात? मुलांना रूम मध्ये पाठवलं, त्या खाली कुठे गेले? ते आम्ही रूम शिफ्ट करतोय बाबा. मी आणि वसुंधरा अखिलच्या रूम मध्ये राहू आणि अखिल तनयावरती आमच्या रूम मध्ये राहतील. अरे पण का? हो तुला काय प्रॉब्लेम आहे? आकाश समजूतदार आहे, त्याच्या भावासाठी तो करतोय. नाही आकाश समजूतदारच आहे, मुद्दा तुमचा आहे. तुम्हाला कसं समजत नाही की यार ती मुलं 3, हे दोघे 5 जण कसे राहतील ते एवढ्याशा खोलीत? हे बघा, आकाश तयार आहे आणि वसुंधरा सुद्धा हो म्हणाली. मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय तू हो म्हणालीस? हो बाबा, आणि आम्ही करू मॅनेज बाबा. अगं पण ती जागा अपुरी पडेल, कसं करणार तुम्ही ऍडजस्ट? बाबा हो करू आम्ही ऍडजस्ट, आणि तनया वरती कम्फर्टेबल राहणार असेल तर आम्हाला काहीच हरकत नाही. ते सगळं बरोबर आहे ग, पण कसं राहणार तुम्ही एवढ्याशा घरात? हा ते म्हणजे काही दिवस काढाल तुम्ही, पण नंतर? तनया प्रेग्नेंट आहे बाबा, आणि आता आपल्या सर्वांचीच प्रायोरिटी तनया आणि तिची प्रेग्नन्सी असली पाहिजे. तिच्या कलेनं घेऊयात ना आपण. अगं पण मला असं वाटतं. बाबा नका काळजी करू, खरंच आम्ही करतो मॅनेज. चला. बघितलंस किती समजूतदार आहे आपली सून? नाहीतर तू काय हट्ट आहे तुझा हा जयश्री? अगं आकाश आणि वसुंधरा समंजस आहेत म्हणून त्याचा गैरफायदा घेणार आहेस का तू? कसे 5 लोक राहतील? जमणार आहे का त्यांना एवढ्याशा खोलीत? नको जमू देत, होऊ देत तिचे हाल. तिलाही कळू देत ना, हे घर सोडून छोट्याशा रूम मध्ये राहायला जाताना काय परिस्थिती ओढवणार आहे ते. हा विचार तिने मला माझ्या मुलांपासून तोडताना करायला पाहिजे होता. तिचे सगळे डावपेच ठाऊक आहेत मला. आणि एक लक्षात ठेवा, या घराची जेवढी तुम्हाला काळजी आहे ना, तेवढीच मलाही आहे.